मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेचा लॉंग मार्च त्याचा आज तिसरा दिवस आहे। काल मुंबई येथे बैठक झाली, मात्र काही गोष्टींवर तोडगा निघालेला नाही। त्यामुळे पुन्हा एकदा लोणीकडे कूच करण्याचं आपण ठरवलेलं आहे। आक्रमक भूमिका घेतलेली अनेक राज्यातील विविध नेते देखील या ठिकाणी येत आहेत, माणसं देखील वाढत आहेत। काय कसं बघता, कारण जी तुम्हाला शासनाने जे हे दिलेले आहेत, तुमच्या मागणीचं जे पाठपुरावा ते करणार आहेत, त्या संदर्भात तुम्ही समाधानी नाहीत? काल मंत्रालयामध्ये आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने एक चांगली बैठक झाली। त्यांनी खूप प्रयत्न करून वेगवेगळ्या मंत्र्यांना बोलवलेलं होतं। आदिवासी विकास मंत्री होते, आरोग्य मंत्री होते, त्याचबरोबर कामगार विभागाचे सगळे नेते होते। हे सगळ्या लोकांबरोबर चांगली चर्चा झाली। मात्र प्रत्यक्षामध्ये अर्धवेळ परिचर जे अत्यंत कमी मानधनावर राबतात आणि शालेय पोषण आहार कर्मचारी या आर्थिक बाबी आहेत असं सांगून त्याच्यावर अंतिम तोडगा निघालेला नाहीये। त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या बद्दल काही क्लेरिफिकेशनची अपेक्षा आहे। घराच्या तळजमिनी आणि जंगलच्या जमिनीबद्दल काही आम्हाला त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची अपेक्षा आहे। ते क्लिअरिफिकेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लढा मागे न घेण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही परत चालायला निघालेलो आहे। लोणीकडे आम्ही कूच करतोय। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी व्यक्तिगत काही वैर असण्याचं, काही शिकागिलवा असण्याचं काही काम नाही। ते जे चांगलं काम करतायत त्यांचं स्वागत आहे, पण ते पालक आहेत जिल्ह्याचे आणि म्हणून पालकांकडे न्याय मागायचा या भावनेनं आम्ही लोणीकडे निघालेलो आहोत। लोणीमध्ये गेल्यानंतर तिथे देखील तुम्ही लोणीतच थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याच ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मग तुम्हाला वाटतं का लोणीमध्ये तोडगा निघेल? कारण पालकमंत्री स्वतः लोणीचेच आहेत। पालकमंत्र्यांचं या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आणि एकंदरीत व्यवस्थेमध्ये काही वजन आहे। ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पक्षाचे आहेत, त्यांच्याकडे त्यांचं वजन आहे। आम्ही असं ऐकलेलं आहे आणि पाहिलेलं आहे की ते सरळ दिल्लीला जाऊन अमित शहा साहेबांशी भेटू शकतात, मोदी साहेबांना महाराष्ट्रामध्ये घेऊन येऊ शकतात। अगदी छोट्या गोष्टीसाठी सुद्धा त्यांच्या शब्दाला किंमत आहे। मग अशा पॉवरफुल माणसाच्या दारामध्ये आम्ही जर गेलो आणि त्यांच्याकडून प्रश्न सुटला तर आम्हाला आनंद आहे, परंतु जर तो सुटला नाही तर मग इतक्या मोठ्या शक्तीचा आम्हाला काय उपयोग, हा प्रश्न स्वाभाविकरित्या निघतो। आणि मग तुमच्याच्यानं होत नाहीये, त्यामुळे आता आमच्या पुढच्या मार्गाला आम्ही लागू असा निर्णय घेऊन आम्हाला मग अहिल्यानगरच्या दिशेने चालावं लागेल। पण त्यातून एक सिद्ध होईल की मग तुमची जी शक्ती आहे डायरेक्ट मोदी साहेबांपर्यंतची, तुमची जी शक्ती आहे अमित शहा साहेबांपर्यंतची, ती तुम्ही गरिबांसाठी काही कामाची आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होईल। आणि त्यामुळे जी त्यांची शक्ती आहे ती त्यांनी वापरावी आणि ह्या 83 रुपयावर राबणाऱ्या महिलांना, आदिवासी भागातल्या गरीब माणसाला न्याय द्यावा या भावनेनं आम्ही त्यांच्याकडे चाललेलो आहोत। पालकमंत्र्यांकडून अपेक्षा जी आहे ती अजित नवले यांनी व्यक्त केली आणि लोणीच्या दिशेने थोड्याच वेळात हा लॉंग मार्च जो आहे तो निघणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, अकोले, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।